जिवंत असताना ज्याच्या डोक्यावर 1 कोटीचं बक्षीस होतं, परंतु मृत्यूनंतर त्याचा मृतदेह 3 दिवस हॉस्पिटलमध्ये लोळत होता. ही कहाणी आहे प्रशांत बोस याची. प्रशांत बोस उर्फ किशनदा. प्रशांत बोस हा नक्षलवादी संघटनेचा प्रमुख होता. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि उडिसा या 4ही राज्यामध्ये प्रशांत बोस याची एकेरी सत्ता होती. प्रशांत बोस राहण्यासाठी जंगलात जरी असला तरी सर्व नियंत्रण या 4ही राज्यावर त्याचं होतं. या 4ही राज्यामध्ये जर मोठे गुन्हे घडले तर त्यामागे मोठं पाऊल, मोठा हात हा प्रशांत बोस याचा होता. 30 ते 40 वर्ष तब्बल पोलिसांना तो चकमा देत होता. पोलिसांच्या कोणत्याही जाळ्यामध्ये प्रशांत बोस कधीही अडकला नाही. असा प्रशांत बोस चतुर कावळा होता. प्रशांत बोस याला पकडण्यासाठी झारखंड सरकारने तब्बल 1 कोटीचं बक्षीस त्यावर जाहीर केलं होतं. तरी देखील प्रशांत बोस याला पोलीस पकडू शकले नाही. प्रशांत बोस याचा जन्म जरी मध्यमवर्गीय कुटुंबात झाला असला तरी देखील हजारो तरुणांना प्रशांत बोस यांनी नक्षलवादी संघटनेमध्ये सामील करून घेतलं. ज्या प्रकारे नेहमीप्रमाणे आपण म्हण ऐकतच आलोय, बाळ जर झोपत नसलं तर आई आपल्या बाळाला म्हणते, बाळा झोपून राहा, नाहीतर मोठा राक्षस येईल. आणि असाच हा राक्षस होता प्रशांत बोस. परंतु म्हणतात ना, पाप जर वाढलं तर पापाचा घडा देखील भरला जातो. नोव्हेंबर 2021 मध्ये प्रशांत बोस आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आलं. वय वर्ष 70. 70व्या वर्षी प्रशांत बोस आणि त्याच्या पत्नीला अटक केलं. ज्या हाताने आयुष्यभर शस्त्र चालवली, मोठे गुन्हे केले, आज तेच हात कुणाच्या तरी मदतीची वाट बघत होते. प्रशांत बोस वयोवृद्धपणामुळे आणि आजारपणामुळे पूर्णपणे थकून गेला होता. झारखंड पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत होती. 2026 मध्ये म्हणजे या वर्षी त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. बरेच दिवस तो आपल्या प्रकृतीशी झुंजत होता, परंतु शेवटी त्याचा जीव गेला. जीव गेल्यानंतर तब्बल 3 दिवस त्याचा मृतदेह तिथेच हॉस्पिटलमध्ये लोळत होता. सरकारने प्रशांत बोस याचा जीव गेल्याची कल्पना त्याच्या नातेवाईकाला, त्याच्या संघटनेतील इतर लोकांना दिली असता त्याचा मृतदेह घेण्यासाठी सुद्धा कोणी आलं नाही. म्हणतात ना, जशी आपली कर्म तशी कर्माची फळं हे निश्चित भेटत असतात. तुम्हाला प्रशांत बोस याबद्दल आधी माहिती होतं का? हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.